reporting to the allotted institute and confirmation of admission by submitting their required document and payment of a fee after cap round 1. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे, ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे, तर त्यांनी कशा पद्धतीने त्यांनी त्या कॉलेजला जायचं आणि गेल्यानंतर तिथं त्यांनी ते ॲडमिशन कन्फर्म करायचं, प्रवेश कन्फर्म करायचा. जे काही आवश्यक कागदपत्र आहे ते त्या ठिकाणी जमा करायचे त्या कॉलेजला आणि त्या ठिकाणी फी पेड करायची कॅप राऊंड 1 आफ्टर कॅप राऊंड 1 आणि त्याच्याकरिता मुदत दिलेली 3 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही मुदत देण्यात आलेली. आपण देखील ही सर्व माहिती वेबसाईटवरती दिलेली शांतपणे काळजीपूर्वक सर्व माहिती पाहून घ्यायची आहे. आता यामध्ये पहिला मुद्दा देण्यात आलेला आहे, कॅन्डिडेट हू हॅव ॲक्सेप्टेड द सीट ॲज पर 9C 9D above must report the allotted institute for confirmation of admission. आता हे 9C आणि 9D काय आहे तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की 9C याचा अर्थ हा जो 9 नंबरचा पॉईंट आहे यामध्ये सीट सी जो पॉईंट आहे हा सी पॉईंट कुणासाठी होता तर ऑटो फ्रीज म्हणजे ज्यांनी पहिला प्रेफरन्स दिलेला आहे फर्स्ट प्रेफरन्स राऊंड 1 मध्ये तर त्यांना ते ऑटो फ्रीज होतं. तर त्यांच्याकरिता त्यांना ते कॉलेजला जाऊन मग ॲडमिशन घ्यावं लागेल किंवा 9D. आता 9D कुणासाठी आहे हा 9 नंबरचा पॉईंट आहे आणि डी मध्ये आपण बघितलेलं होतं की ज्या विद्यार्थ्यांना सेल्फ फ्रीज करायचं आहे म्हणजे कॉलेज पहिल्या ऑप्शन व्यतिरिक्त इतर ऑप्शनमधील त्यांना कॉलेज भेटलेलं आहे, त्यांना वाटते का आपल्याला पुढच्या राऊंडमध्ये जायचं नाही आहे. कॅन्डिडेट हू हॅव अलॉटेड अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स अँड सेल्फ फ्रीज देअर अलॉटमेंट इन राऊंड 1 म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या त्या राऊंडमध्ये पहिल्या प्रेफरन्स व्यतिरिक्त कॉलेज भेटलेलं आहे आणि त्यांना वाटते का आपल्याला ते घ्यायचं आहे, आपल्याला तेच पाहिजे कॉलेज पुढच्या राऊंडमध्ये आपल्याला भाग नाही घ्यायची, तर अशी विद्यार्थी याला आपण 9C आणि 9D असं या ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे. अबव मस्ट रिपोर्ट द अलॉटेड इन्स्टिट्यूट फॉर कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन. अशा विद्यार्थ्यांनी इन्स्टिट्यूटला जायचं आणि त्यांनी ॲडमिशन हे घ्यायचं आहे. त्याच्याकरिता मुदत दिलेली 3 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. बी पॉईंट, the institute shall verify the required documents and upload the admission of the candidate in the online system through institute login immediately and shall issue a system generated receipt of a confirmation of admission and fee paid receipt to the candidate. हा महत्त्वाचा मुद्दा समजून घ्यायचा आहे. का जे काही इन्स्टिट्यूट आहे या इन्स्टिट्यूटने सर्व कागदपत्र जे सर्व महत्त्वाचे लागणारे कागदपत्र आहे ते सगळे व्हेरीफाय करून घ्यायचे, कारण कागदपत्र कशा पद्धतीने काही चुकीच्या कागदपत्र जमा करून सुद्धा प्रवेश घेत असतात काही विद्यार्थी, तर त्यामुळे त्या इन्स्टिट्यूटने सर्व कागदपत्र व्यवस्थित त्या विद्यार्थ्याचे व्हेरीफाय करून घ्यायचे अँड अपलोड द ॲडमिशन ऑफ द कॅन्डिडेट आणि त्या विद्यार्थ्याचं जे ॲडमिशन आहे ते शासनाची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती ते अपलोड करायचं आहे इन द ऑनलाईन सिस्टीम थ्रू इन्स्टिट्यूट लॉग इन. त्या इन्स्टिट्यूट लॉग इननी म्हणजे त्या इन्स्टिट्यूटनी कॉलेजनी इंजिनिअरिंग कॉलेजनी त्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन शासनाच्या वेबसाईटला ॲडमिट करायचं आहे त्या विद्यार्थ्याला, म्हणजेच माहिती त्याची नोंदवायची वेबसाईटवरती इमिडिएटली. म्हणजे तो गेला की लगेच ती ऑनलाईन सर्व प्रक्रिया झाली पाहिजे तातडीने. अँड शॅल इश्यू अ सिस्टीम जनरेटेड रिसिप्ट आणि त्या विद्यार्थ्याला त्या सिस्टीमकडून जी काही एक रिसिप्ट तयार मिळणार आहे, पावती मिळणार आहे, ती पावती रिसिप्ट ऑफ कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन, ती पावती जी असणार आहे रिसिप्ट ऑफ कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन, प्रवेशाचं कन्फर्मेशन झाल्याची ती पावती असणार आहे. अँड फी पेड रिसिप्ट आणि दुसरी पावती विद्यार्थ्यांनी जे पैसे पेड केलेले आहे कॅन्डिडेटने फी पेड रिसिप्ट टू द कॅन्डिडेट, जे पैसे भरलेले ते पैसे भरल्याची पावती विद्यार्थ्याला द्यायची. या 2 पावत्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायच्या आहे. एक सिस्टीम जनरेटेड रिसिप्ट ऑफ कन्फर्मेशन म्हणजे प्रवेश निश्चित झाल्याची एक पावती आणि दुसरी म्हणजे सिस्टीम जनरेटेड रिसिप्ट ऑफ कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन आणि दुसरी जी पावती असणारी महत्त्वाची फी पेड रिसिप्ट टू द कॅन्डिडेट आणि विद्यार्थ्यांनी जी फी भरलेली त्या फी भरल्याची पावती घ्यायला अजिबात विसरू नका. इट इज फाउंड दॅट आणि जर असं आढळलं दॅट सीट अलॉटेड टू द कॅन्डिडेट, विद्यार्थ्याला जे सीट मिळालेलं आहे, विद्यार्थी कॉलेजमध्ये आला आणि ते सांगतो की मला हे कॉलेज मिळालेलं आहे, इज ऑन द फॉल्स क्लेम. फॉल्स म्हणजे चुकीचा, विद्यार्थ्याने काहीतरी चे कागदपत्र अपलोड करून
ते सीट जर मिळवलेलं असेल मेड इन द ॲप्लिकेशन बाय द कॅन्डिडेट, विद्यार्थ्याने काही चुकीची माहिती भरून ते त्या विद्यार्थ्याला ते कॉलेज मिळालेलं आहे असं जर निदर्शनास आलं, असं जर समजलं, अशी माहिती तिथे ऑनलाईन जर दिसली, देन इन्स्टिट्यूट शाल नॉट ॲडमिट सच अ कॅन्डिडेट, तर त्या इन्स्टिट्यूटने, त्या इंजिनिअरिंग कॉलेजने त्या विद्यार्थ्याला प्रवेश द्यायचा नाही. अँड सच अ कॅन्डिडेट शाल रेज द ग्रेव्हियन्स बाय हिज हर लॉग इन, आणि असं जर काही झालं तर विद्यार्थ्याला देखील त्याची बाजू मांडायला त्यांनी त्याचं जे लॉग इन आहे, युजर आय डी पासवर्ड असेल तर त्यांनी त्याचं लॉग इन करायचं आणि तिथं ग्रेव्हियन्स म्हणजे तक्रार करण्यासाठी जे ग्रेव्हियन्स दिलेलं आहे तिथं त्याची जर काही बाजू असेल, काही माहिती द्यायची असेल, ग्रेव्हियन्स नोंदवायची असेल तर तो त्याच्या ग्रेव्हियन्स नोंदवू शकतो. ह्याकरिता सर्व कालावधी दिलेला आहे 3 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. तर अशा पद्धतीने ही सर्व माहिती आपण बघतोय. याच्यानंतरही पुढील जी काही महत्त्वाची माहिती असणार आहे ती आपण वेळोवेळी या चॅनेलमार्फत बघूयात.